हा बकळे. हं. बरं गावात राहून पाय किती मस्त झाला लय आहे ना. हवर झाला आता. हा आणि गहू बी नाही उगणार आता लय. नाही नाही बी बारानं जळून गेलं सगळं. हा. आता काय करतो ट्रॅक्टर पाहतो हं. मस्त नागरट करून घेऊ. हो. हा मग काय बघायला ताण नाही राहिला. मागच्या वेळेस वावरातले घाण राहिली होती ना. हा चांगले पेटलं नव्हतं. त्याच्या आईला एक लय झालं बा. काय आंब्याला वाय आई लागली ना. लागू द्या ना, मग काय होतं आपलं वाटत नाही नाही का ते तर आहे आपल्या वाटा आहेच मग नाही. आपल्या वाटत जळाला असं समजायचं. मग वावरात काय घाण ठेवायची का. आपण नुकसान झाली बा असं. जाऊ दे बरं. लय आंबा येलो होता का. हिरे आपल्याला कुठे देते ते. ते काय झालं वारा होता ना. हा वाऱ्यानं वाप लागली की ना. हिरे आपल्याला देत नाही तेच तोडून नेते हा इकडे ते काही जरशी आहे, तिकडून आले ना चालत चालत एक तास चक्कर आले झालं मला. हा म्हणून म्हटलं असं जरशी खाल नाही का वैताग आला होता बाई. आज लय गारमा होते पाऊस होता काय ना. तिकडलं वावर आलं ते पेटीला. हा ते पेटवलं एका दिवशी पेटवली. हा का हा जाऊन पाहिलं होय होतं ना. इकडून फुलवर तिकडून फुलवर तर त्याच्या फुलवर सुद्धा झटका बसला. ते बाबा काही नाही म्हणला पण. नाही तो नाही काय म्हणला. हं. तर मला म्हण बाबा त्या थोडस एखादा काढाचा वापर ठेवायचा ना. अरे म्हटलं वारं सुटले ते बरा 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 अरे गेलं जळत म्हटलं काय सांगायचं. वाळेल राहत ना ते सगळं. हा त्या काय तिकडे किनारा झाले फुलवर. ते नाही काय म्हणले बिचारे जाऊ दे मग काय चांगले येते त्याला माहिती आता काय ठेवायला आपलं माल असल्यावर त्याचा गहू असल्यावर हा ते पेटावलं आपलं काहीतरी नुसकान होणारच आहे ना. ते हातचं नाही ना ते. आपल्या हातचं थोडंच राहतंय हं. असं. आता पेटील्यावरती काय एकदा बरोबर आणि ते एका काडीमध्ये लावलं ना तर तुला सांग 10 मिनिटात अकरा तुम्ही ऐन उन्हाचं पेटीलं ना ते उन्हाचं हा तड 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 वारं जसं लय वाऱ्यात फटाकड्या वाजायचे नुसते फटाकड्या. हा ना. हा जाऊ दे पण मग हा नाही आला एक ना हे तिकडं. झाड पाहिजे केवढं होऊन गेलं जवळ पाहिजे द्यायला जाऊ का ते शिसमाचं. शेसमा जाऊ का हम्म. अख्खं जवळ ते. हा मग बरं बाय ते ट्रॅक्टरवाला लावा ना मग फोन. आपण वावरात येतो मग येईन ना तू. पाहतो विचारून. हा घे म्हण नांगरून लगेच. या वर्षी ना शिरपेशा दे आपलं वावर नांगरायचं. हम्म. दरवर्षी ते नांगरायचं ना. हॅलो कुठे येतो का राम. हा ये वावर नागराच पाण्या पावसाचं गव्हाचं रान आहे ना ते पेटून झालंय मोकळं मी 2 दिवस झाले पेटून. हा तर ट्रॅक्टर आणून दे नागरून तेवढं रान. आज नाही का कुठं तू लग्नाला जायला का. दुपारून ये म्हणा. तो लग्नाला जायले अरे द्या. मग उद्या काय. बरं बरं मग चालेल उद्या कधी ये मग तेवढं 2 एकर दे पाडून मग मावाला. हा पलटी मारून हा चालेल चालेल ठेवू का मग. तो म्हणतो उद्या का मा भावा लपून काय आला आता काही एक दिवस. काढू तेव्हा ना दुसरा नांगरटवाला आला का ते शिरपेला येड्यान करतो त्याला. हा मी राहील नाही इकडं. पलटीच नाही मारून देत तो. अगं मी राहील नाही इकडं. एवढं काय बांधून. त्याचं आपल्या काय समज त्याचं काय बांधायला का थोडंच लावायचं आपल्याला. आपलं वावरात आपलं वावर नागरायचं. ट्रॅक्टर कायम बंदच पाडते हो आपल्या. हा आज सोयीनं नांगरूनच नाही देत माणसाला. आज थोडंच मी मा राहतो ना. भाऊ कसं आहे त्याला नांगरा खाली घालीन डायरेक्ट. बर नाही आला उद्या तो तो तर मग तो कारण तर मग तो भावाचं बोलू. हा मा मग पाहू. भावाच नांगरलो यावेळेस. हम्म. मग कसं शिरपे भांडतो पाहूच आपण. हा हा दरवेळेस आपल्या सोयीनं काम करून देईन. मग काय त्यांच्यामुळे आपलं पीक सुद्धा डांगावर येईना माहिती का. बरोबर. सारखी किरकिर राहते वावरामध्ये. हं कस करतो चालायचं घरी. आज जाऊ ना आता घरी जायचं आहे. हं. चल मला ताण यायला लागली. तुम्ही चल. कोणाची मेंढ्या आल्या का ना बाई. होय. त्या काय तिकडे. अरे खाय खाय खा झालं म्हणत होतो तुम्ही त्यांना खाय खा खा घाल इथं तोंडात तोंडात खूप घाल. कोंब याच्या येते ना तोंडात जर काय घाल. ये काय बाई, नाही काय बाई आता या. खा हे बघ, चिरपे. खाय काय ना तुम्ही नाही सांगा कुदून काय नाही. तुम्ही परत आला काय काय असं झालं काय याला. झालं काय ते झालं म्हणत होतो तुमच्या मग त्याला काय करायचं झालं आता. म्हणत होतं. आता आग्नी ते झालं तो म्हणत बल उन्हामध्ये पेटवलं हा. आणि वारं अहो, ते काय सुटलं. हातचं आहे का हो? आपल्या हातचं आहे का ते? तुम्ही सांगा बरं. हे? तू ते एकदा ते पेटलं त्यांच्या गेलं अंगावरून वर. भांडली ना आंबे चोरले ते या हा. जे डुकरी ना तू भांडली ना लय कठीण आहे ती डुक्कर. हा हे बरं पण मी तुम्ही ना काय बाई म्हणतो, माणसाने ते बोलायचं बाकीचं माणसाला. माहिती मग आम्ही काही जनावरांनी कुदतो का काय मग काय माणसाने बोलतीच नाही होय. गजरे. एवढ्या आंब्यांची नुकसान केली गजरे मायवाल्याने. बर म्हणते, करून जाऊ दे घे. मरू दे बाई. हा हम्म? का गज आंबे खाते तुम्ही दरवर्षी. गजरे बर करून घे एक वर्ष नाही खाल्ले काय भरपाईच वेगळं. लागल. नाही तर तसं आहे ना हे बघ. आणि ऐका ना हा. ते माय बाबा भाऊ ते कुठं वाले कुराडी कोयते घेऊन हा, विचारा बरं. ते पाहतो. काय आला विचारा इथं. आम्हाला मारायला बोलला काय. हा. का काय हॅलो तिचे हा, भाऊ बोल. बोलिले. मग तू तो भावाला बोलव ना. ट्रॅक्टर वरून येऊ राहिले ना. तो भावाला बोलव ना तू काय तुला काय भाऊ नाही काय. मा भाऊ घरी ते गाय देत असं त्याची कवच आवड राहते हा. अशी. इकडून हालूनच देणार नाही. बरं, इकडंच बरं. लंबे करीत थांब. बाबू हा. आता ही काय कमी होते की हिचे भाऊ बोलिले अजून. हा हा कोण कोणाला बरं, खायचं बरं. आवर. मी काय तो आले बघा जवळ आले जवळ ते आम्हाला मारायला बोलले काय हा? मारायला बोलले. हा, मग? जाऊ दे बाय जशी यांची गत आहे ना मी काम करतो गजरे एक टेम्पो वर चिपाट आण हा.
चिपट टाक आणि यांना असं हार बाजू आपण हा, म्हणजे अर्धा- पेटून द्यायचं आम्हाला हा मग त्याला काय बाजूलाच काढू आणि तुम्हाला उचलायला माणसं नाही लागत अरे बाकी शिरपत हा? थोडा विचार करायचा काय करायचं आता शेवटी हे बघ निम्म दहा पांढरा माल बिनकामी राहते आता डोळे निवडून तू नाही नाही बिनकामी राहते आम्ही कधी म्हणलं का तुम्हाला हा? का या फांट्या तोडून द्या म्हणून कधी म्हणायचं हा? म्हणायचं म्हणते फांटे तुम्हाला? तोडून घे, फांटे तोडून हा? घे. हा? अरे पण अरे तू- किती वेळेस बोललो तुम्हाला बाय, तू- हा? तू काय खाली वाग आवाजात बोल, खाली काय आवाजात वागत आहे बोल, काय खाली नाही आवाजात बोल तू. ए, खाली आवाजात बोल माणूस म्हणतो जाऊ दे हा. मरू दे बाई हा? यांचा एवढा पसारा लांबला हा यांनी डायरेक्ट वाटोळ चालवलं हा बा काय? तुम्ही तुमचे आंबे तोडून टाका वाटोळ चालवलं आमच्या वावरात ती सावली येते पीक येईन आमची हा, एवढं जागी सावलीची. हे 3 ठिकाण पहा आमची 3 ऐ, आमच्या सावली खाली बसायचं नाही कोण बसतात सावली आम्ही खाली पुढं ये, तिथं उन्हात झाडं बसेल आम्ही. पुढं. हा, उन्हात हा? बसायचं, हा. जुन्यात बसा. आम्ही आमच्या रानात बसले बरं, हिची भरपाई द्या ना रे. लाजाने काय ते? वाटते. ही आंब्याची आला म्हणजे? आजारी नका काढवायचे 4 आंब्यासाठी आज आंब्याला किती? बाजार काय 4 आंब्यासाठी चार हा. चिडचिडच किती झाली 8 ते पाहिजे, ते झाली पाहिजे. 8 वर पाय तोंडात घालू का आंबा? गंज दरवर्षी आंबा खाते 1 वर्ष नाही खाल्लं काय लगी बरं हा? मी काय म्हणतो लाजाने वाटते. नुसतं भरपाई देणार आहे का नाही आमची अहो, कशाला आता लाज काय द्यायचं देणार आहे, ते? हा म्हणायचं नाही म्हणे. हे बघ तो जा बाय ते फुलोर आला पाहिजे बाबा, घेऊन बा- नको नाही. शिरपतराव, तुम्ही ना अशी वाट लावत नका करू बरं का दाबा, दाबा, बाबा, दाबा. भाऊ, अय बाई, देणार- बाई, देणार- काय तमाशा बाई भाऊ भावाचं होईना का बाई हा. देणार आहे का नाही भरपाई आईला तू आहे ना गाव कुठे जाऊन तुला एकच जाऊ ना तुझं काय आ, दर दर तुझं काय अहो, पाव हे. तुझं काय सांग हा? दर दर केस सोडा बरं का तुम्ही केस- तुम्ही केस सोडा हा म्हणजे काय मी काय केलं ऐ, ऐ, आपलं घे काय ते- येतं? ऐ, घे की त्या गळ्यातलं काढून द्या ना द्या ना ऐ, गजरे घे या बाई याचं घेतो मोबाईल काढून घे त्या गळ्यातलं काय काढून. चोर आहे का भाऊ बघ की चोर नाही भरपाई नुकसान भरपाई करून हा द्या. नुकसान भरपाई देतो हा, आम्ही नुकसान बरं भरपाई. देईल तुला 2-3 पाहिला गहू होय. काय आला गहू खायचं का हा. गाठा करून खायचं का ही आई बाई बी नसते केस वड माणसाला मारते हा. हानी ती हा. काय आईला दरवेळेस तुमच्यासारखेच भाऊ बनते ना आम्ही लोणच्या काय तांबा अरे नुसते राहतो. बोकड्याने कोणाचं म्हणजे का बोकड्याने मला? कोणाचं अशी माणूस की आंब्याची नुकसान हा? लाजाने वाटते ए देऊ टाक त्याने 2-3 पाहिला गहू जाऊ दे बरं. पेटवायच्या हा. टायमाला हिंमत करून राहिला का याला दाबाव परत हा. हा बाबा भाऊजी तुम्ही हात नकलो बरं का आता तू काय करशील? आता लय झालं बरं का तू काय मी करशील? पण माझ्या भावाला बोलून घेईन घे बोलून आम्हाला काय कोण नाही असं नका समजू काय माहिती आमचे उखाड हा. हा तुम्हाला वाटतच नाही यांच्या माग कोण नाही नुसतं भरपाई करून देणार आहे का नाही तुम्ही हम्म. देणार आहे का नाही तुम्ही बाबराव नुसतं भरपाई देणार आहे का नाही अरे देतो ना हात आईला. मोडते का काय बाई बाबा अरे देतो ना बाबा आहे अरे देतो ना बाबा पैसे टाक पैसे टाक ए बकुळे पैसे टाक यांना वाटायला नाही आणेल गाडी मी पैसे टाक हे बाई 500 रुपयाची वर देणार नाही भाऊ. 500 नाही 15,000 नुकसान झाले हा काही मोबाईल तू वय हा. आंबे केवढ्याचे हा आता ही पाठी मोडी थांबा ही पाठी वाऱ्याने पडली मग तुम्ही काय केलं ही पाठी वाऱ्याने पडली वाऱ्या तुम्ही पैसे आहो, घेतले तुम्ही बरोबर मोठे आहे ना ए बाय. काय करू राहिले अरे तुम्ही? अंगा कुठं नका हा? तुम्ही मोठे आहे हा. ना ए बाय. काय? पळलो नको पळलो नको पळलो नको पळलो नको पैसे देणार आहे का नाही? देणार की नाही ए बाय वाऱ्याने पडली. ऐका तुम्ही तुम्ही ए काय ऐका ना ऐका ना तुम्ही काय मारामार करू अरे पण मी काय म्हणतोय ही ये बाय आता बाई मुंडकं मोडते का काय बाय? अरे बाई अरे सोड आता बाई तुम्ही मुंडकं वाकडं झालं. केलं. हा? ते- पैसे आणायचे तू ना तू तिकडे आता बाई मारिते का काय तिकडे चाल पहिला याला बाय. फेकून देऊ आपण हा? याला फेकून देऊ. अरे तुम्ही असं तुटून काऊन पडते माणसावर आंबे काय इकडून पाय इकडून इकडून पाय काय पाय नाही झाले नुकसान मी नाही म्हणत नाही पण मी काय म्हणतो मग आता कपडे काढ 5,000 घ्या भांडणं करून होणार आहे 5,000 देतो ऐक कपडे काढ भांडणं पाच- करून- 5,000. पाच हा. पाच इकडून सुरुवात करायची अरे बघ हा रे 5,000 देऊ राहिलो ना आंबे जळाले किती 5,000 देऊ राहिलो ना आंबे जळाले दाखवा ना. 5,000 देतो किती जळेले पाय अरे पण झाले नुकसान जळेल किती आहे काय ना भांडणं का? लावले बाई हे? 25,000 मागून दिले नाही आम्ही ये मला म्हणे जा गव्हाच वावर पेटून द्या लवकर नागरायचे म्हणा हिला सांगितलं होतं नाही का बाई मी काय सांगू हिला तुला सांगितलं नाही, होतं नाही. काढ त्या गळ्यातलं काढ काढ त्या गळ्यातलं. हा बाई, मी काय अंगाळ्यातलं. हा बाई, मला भांडता येत नाही पहिल्यापासून मला बाई कोणी भांडू नका ते त्यांना धरा तुम्ही गप्प गळ्यातलं त्यांचं काढ. वावर त्यांच्या बापाचं आहे काय गळ्यातलं मग तू काय काय आईची आली का बारी हा गळ्यातलं काढ. ज्याच्या बापाचं आहे ते भांडण तू खायला कुठे खायला कुठे ही बाय पाहिजे नाही सुकुताची हा तो कुठं होते काय तो आहे ना लाकडं गावसायला आणि एक कुदायला हे बाय हे बाय मारू नको तुला सांगतो 15 देणार आहे का नाही 15? मग 10 देतो 7 नाही 10 देत ना. 15. मला आता नाही तर काय लागून डोक्यात. मला व्याजाला काढून तुम्हाला 10,000 द्यावा लागतील हिचं काय हिचं? तिथं ए पण बाई मला काहीच नका इकडे करू. दे, तू इकडे. द्या ना तुम्ही तिला- पैसे तिला नका काय करू आता पैसे द्या ना तुम्ही अहो तिला नका काय करू आता तिला पैसे द्या ना अहो, जा, द्या जा. तुम्ही पैसे द्या. डोकं ते पैशासाठी माणसं मारतील ते नाही नका मी देतो किती आलं? 10,000 देतो नाही 10 नाही हा? अजून 2,000 दे बरं 12 11 देतो 11 नाही 12 दे करू देतो बरं 12 देतो 12 देतो कोणी? 12 देतो ठेसू? ठेसू? ए तो भावाला फोन कर 12,000 टाक फोन पे म्हणून द्या फोन द्या. फोन दे द्या. फोन दे रे. दे टाकून लगेच जे बरं आपलं फोन पे जाऊ दे म्हटलं. मला तुला लगेच देतो मला हॅलो हा भाऊ तू ये रे इकडे जरशी गडीवर
या दोघांकडे पाय बरं नवरा बायको नुसते आम्हाला असं आहे भांडत काय? राहते. असे हा हं? हे दोघं पाय नवरा ही गाडी अगं, तुला भरून गाडी अगं तुला पैसे टाक काय घरात सापडून तेवढं घेऊन ये. ए गेल्या हा. पायरी ये ये बरं सारखं लवकर. बोकड्या कुठं आमचं एवढं आलं मा भाऊ काय घाबरू नका. तुम्हीच सांगा काय झालं एवढं? या आंब्यावर ओरले काय तुमचं? अहो, हे असेच आहे. तुम्ही भांडणं काहून करता? हं? मारून नाही बुवा. हं? पाहुणे हे नुकसान कमी 25,000 आमच्या आम्ही मागितले 25,000ला नुकसान पाहून घ्यायची मग मध्ये बोलायचं. मग तोंड घाला हा, आणि जरा थोबाड मध्ये घातलं ना आणि पैसे हा, दिले तू त्यांनी काढायचे. पैसे- घाबरायचं काम नाही मा भाऊ एवढ्याला. एवढ्या गाडी भरून आणून राहिलो तू. हा, अजिबात घाबरत नाही आता. कोणला बोलव रे ये. घाबरत नाही जाय हं? हं? ते येऊस्तोवरच ऐकून घे नाही आता. खनपुट लाकूड काढला असतं पण आता कसं आहे हं? आले पाहिजे आपण, नाही का? अहो, अर्पण आले नका, बाय. असं भांडू नका. तो अशा अंगा वेजार तुम्ही रुपये असं सांगतो प्रेमाने तोंडाने बोलत आहे बाबूराव, हा. प्रेमाने बेटा. तोंडा अरे! नाका मी करशील आखी त्याला. घुसती का काय आता ही काय मध्ये? बाकी बाबूराव, लाकडं सगळं. हे नुकसान होईल ना हा होईल ना मग आता मग आम्ही 12,000 द्यायला तयार आहे ना कोणी द्यायचं बरं? 12,000 रुपये द्यायला तयार आहे 15 लागन 25 ला मागेल होते आंबे 15 हो भाऊजी द्या ना उसने पासने काय असेल तुमच्याकडे द्या. ए, आहे बघ जरा, आहे बघ. देतो दे मार फोन पे ठेशीन पोय. फोन पे मार 15 लागत आहे ना पैसे घ्या पण भांडण नका. तुला 8 दिवस देतो पैसे द्या बाई वहिनी तुम्हाला नंतर देऊ आम्ही. फोन पे. ए दे रे, हाय, वहिनी फोन हा. पे. हा द्या त्याच्या कॅनर 12च पाठा. पण असं 12,000 भांडण कोणाला नका. लागतील 15 बरं 15 15 जाऊ दे ना. ए 15 दे गे 15 दे आता जा. 15. नुसतं पैसे अरे वाटप भांडण्यापेक्षा चालू आहे जाऊ दे बाई. ना 2-3 13, 14 हजार. करू नको 15 लागतील हा. नाही याची कोय ए, बाई. तू राहते बाजूला ती बात अगं, ते कोणी नाही तर कातड्याला झाड आहे तिथे कोणी लवकर लेकरं नाही तिची. अरे घ्या 15 घ्या आणि केलं का? हे आले 15,000. चल वा आता घरी. पंचाचा आंबा आहे काय त्यात? वा घरी आता. नाही आम्ही आमच्यावर त्याला काढून द्या त्याला काढून द्या म्हणजे आता दिले ना पैसे. अगं बाई आमच्या वावरात आहे ना आता तुम्ही. मला वावर राहू द्या ना, कुठं घेऊन चालले ते तुमचा. वावर उचलून चालला काय? काय काय? पैसे दे हा. पैसे दे तुला एकच सांगतो हा एकच सांगतो हा यांचं बियाणं का? ए? वावर इकून जा का काय? का वावर एका काय काढतो तुमच्या पाय आम्ही हा? दुसऱ्या जर वावर त्या बाई इकडे ऐका. घेऊन द्या ना, त्या बाई, म्हणलं आम्ही- ए ते आहे. अरे पार सळ पळू केलं कुठं उपटतो यायचा भांडणं चालू आहे ना. बघा कुठं उपट भेटले आम्हाला हो काय कर अहो अशा भाऊबंदी पुढंच नाही. लय भाऊबंदी बेकार आमची. तुम्ही ना तिकडच्या साईडला घर बांधायचं. अहो घर तिकडेच बांधायचंय पण वावरात ये ये ना काडी लावली वर ये. पळा ना ये. गावाचं पेटून दिलं ना मग तुम्ही विचार आचार करत पडा. काय विचार करायचा तुम्हाला माहित नाही अहो का म्हणलं वारं नव्हतं काही नव्हतं उन्हाचं आलं दिलं पेटून तू आलता झाला ना झाड झालं का लय मोठा झाड झाला 15,000 गेले ना आता गेले. 15,000 रुपये भरून द्यावं लागले कमवून घ्या पण वाद नका करू. पण ते आता हे दिसत की नाही नाही नुकसान झाले आपण मान्य करतोय ना दिसत नाही. आपण नाही म्हणलो नाही ना पाहून पण चालेल तिथे बोकड्याची कुठे देव बोलायचं त्याला हेच ते हो. डायरेक्ट लाकडं काढत हे, नाही. हे, पाहिलं ना तुम्ही. तिथं नवरं तिथं नवरं आला करून लाकडं दगड गोळा करतो जाऊ दे, जाऊ दे. चल. यायची येडं दे. आवाज येत होता म्हणून म्हणलं. हा ना बाई. ए बकळे हो. आता यायचे 15,000 रुपये 8 दिवसांनी जेवण द्यावं द्यावं लागते लागेल त्या टायमावर दिले ना. हा मला ट्रॅक्टरवाल्याला द्यावं लागते हा. आता काय करावं चला काय आता त्याचं उन्हाचं लय भरते. बसते आता तोंडाचं आपल्या डायरेक्ट 15,000 मग. बसला ना. हे बाय अशी कुठे भाऊ बंदकी राहते का कुशाल गावाचं वावर पेटवलं अख्खे आंब्यावर पळून टाकले आणि मी लोकांचे पैसे घेऊन ठेवले अगोदरच आंब्यांचे याला लागतो 100 त्याला लागतो 200 त्याला लागतो 250 किती भारी लोणच्याचा आंबा आणि लोकांना काय काढून देऊ आता 25,000 रुपयाचा हिशोब लागेल आता या भाडकावनी मला 15,000 रुपये दिले आणि कुठं नेऊन घालायचं हा न्याय जोडू नको मग काय करू अशी कुठं भाऊबंद राहते मग राहून द्यायचं ना शेवटचं हे पलटी मारला असतं तरी चालला असतं नाही तर रोटर घालायचं हे बाया खुशाल दिलं पेटून आखे टाकले आंबे आमराई मायवारी हुर पाळून आणि वरून म्हणतात तुम्ही नुसते कुदात्या तुम्ही नुसते मारित्या मा भाऊ येणार आहे मा आमका येणार आहे त्या भावाला खातं कोण मी एकटीच बघ कमी तुम्हाला जोडायला तरी त्या माणसाच्या बोटाला लागली तर मी त्यांना म्हणले साहेब बाबा पहिले दवाखान्यामध्ये गेले आता ते दवाखान्यामध्ये पिऊन खाऊन नाही आले म्हणजे बरे नाही ते गेले 15 बी इकडे एवढा जोर काढला नाही तर हा पापाचा मालगा पापा व्हायचं आणि जायचे ते 15 बी चल भाई जाऊन तरी पाहते घरी हाय का गेले दवाखान्यात